दुसरे महायुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर नाट्य लिहिणारे प्रभाकर दुपारे आपल्या थेट त्याच्याशी जुळलेले आहे आणि या नाट्याच्या जे डॉक्टर बाबासाहेबांचे त्यांनी महत्त्वपूर्ण जे चित्र रेखाटलं आणि त्याच्यावर आज आपलं काय झालं तर पाहिजे असं जगून दुसरं महायुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाटक लिहायला मला खूप परिश्रम लागलेत, कारण खूप वाचन मला करावं लागलं, संदर्भ इतिहासाचे मला गोळा करावे लागले. डॉक्टर विमल सूर्य चिमणकर यांच्या पुस्तकाची मला मदत झाली, त्याच्यावर आधारितच आहे हे. पण एक गोष्ट खरी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल जी शंका लोकांच्या मनात होती याच्यापूर्वी ती या नाटकात आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांना मदत केली, त्याच्यामुळे त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने लोक विचार करत होते त्याबद्दल. आम्ही असं म्हटलं की ते देशहिताच्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं, दाजी सकट या देशावर येऊ नये असं बाबासाहेबांना वाटत होतं. त्याच्यामुळे त्यांनी ब्रिटिशांना मदत केली आणि ही सगळी भूमिका मारत असताना आम्ही हे सांगितलं की सर्वप्रथम अस्पृश्यांचं हित बाबासाहेबांनी जोपासलं आणि या संपूर्ण नाटकामध्ये तुम्हाला बाबासाहेबांची भूमिका ही अस्पृश्यांच्या बाजूने कशी होती हे दिसली. हे सगळं नाटक एवढं मोठं भव्य नाटक उभं करण्याचं काम आपले मित्र प्रमोद भुसारी यांनी केलं. अतिशय कुशल दिग्दर्शन त्यांचं होतं. त्यांनी तांत्रिकदृष्ट्या अतिशय चांगल्या पद्धतीने नाटक बसवलं. मला अतिशय आनंद आणि समाधान याचा आहे की एका चांगल्या दिग्दर्शकाच्या हाती, चांगल्या डिरेक्टरच्या हाती नाटक पडलं आणि मला पूर्ण विश्वास आहे की जवळपास 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रयोग प्रमोद भुसारी यांच्या या टीमने करावेत आणि करतील याचा मला विश्वास आहे. मित्रांनो, हे नाटक लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं म्हणून बानाईने जे प्रयत्न केले, बानाईने या नाटकाची निर्मिती केली. एक मोठं काम या बानाईच्या कडून या नाटकाच्या निर्मितीसाठी झालेलं आहे. खरं तर बानाईचेच सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत. एक सामाजिक संस्था म्हणून आहे, परंतु सांस्कृतिक क्षेत्रात त्यांची याची मोलाची कामगिरी त्यांनी या नाटकातनं केलेली आहे. या सगळ्या टीममध्ये डॉक्टर आंबेडकरची भूमिका करणारे प्रथमेश वलिवकर आणि सहाय्यक निर्देशक अशोक गवळी, हे सगळी ही जी टीम जी आहे ती अतिशय मेहनतीने ताकदीने उभी झालेली टीम आहे. माझा विश्वास आहे की संपूर्ण भारतभर याचे प्रयोग होतील. त्याचे हिंदीतही आम्ही प्रयोग करण्याचा प्रयत्न करू आणि हिंदीमध्ये प्रयोग झालं, ट्रान्सलेशन झालं की मग त्याचे भारताच्या वेगवेगळ्या शहरामध्ये याचे प्रयोग होतील. धन्यवाद. पुजारी साहेब इथे आपल्या उपस्थित आहेत, ते या नाटकाबद्दल परिचय देतील सर्वांच्या आणि एक वैचारिक नाटक आहे. जर हा विचार नुसता मांडला गेला तर होऊ शकतं एखाद्या वेळेला की ते नुसतं असं थेरॉटिकल होईल, पण त्याच्यासाठी मग प्रयत्न करून त्याला रंजक करणे, त्यातल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आणि कलावंतांच्या अभिनयातले बारकावे टिपणे, त्यांना बारकाव्यांनी हे सगळं सादर करणे, यासाठी मेहनत करून घेणे, या सगळ्या गोष्टीमध्ये मला खूप समाधान वाटलं आणि एक चांगलं नाटक माझ्यावर विश्वास जसा बानाईनी आणि प्रभाकर दुपारेंनी माझ्यावर टाकला त्याप्रमाणे मी त्या विश्वासाचा म्हणजे कुठेही त्या विश्वासाला तडा न जाऊ देता चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचा हा विचार म्हणजे बाबासाहेबांची ही भूमिका ही सर्व दूरपर्यंत पोहोचावी असं मला म्हणजे जी काही भावना आहे त्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करणार आहोत. त्याचे जास्तीत जास्त प्रयोग आम्ही करणार आहोत आणि साऱ्या देशामध्ये भारतामध्ये आम्ही याचे प्रयोग करण्याच्या विचारात आम्ही आहोत. आम्ही हिंदीसुद्धा याचा करणार आहोत आणि एक चांगलं समाधान देणारी कलाकृती एक निर्मिती व्हावी असं जे मनात होतं बानाईच्या, ते बानाईचा तो सुद्धा उद्देश साध्य झाला असला पाहिजे असं मला वाटतं. आणि बानाई एक सामाजिक संस्था आहे. अगदी छोट्या मुलांच्या
शैक्षणिक कार्यक्रमांपासून तरुणांच्या नोकरीविषयक सेवाविषयक कार्यक्रमापासून इतकी मेहनत घेणारे सगळे लोक हे आहेत. त्यातले त्यात म्हणजे बाणाईचे अध्यक्ष आमचे मित्र इंजिनियर अरविंद गेडाम हे सुद्धा फार मेहनत घेतात आणि यांच्या सगळ्या मेहनतीला फळ यावं तर एक छोटासा हातभार म्हणून हे प्रोजेक्ट आहे असं मला वाटतं. प्रमोद साहेब, आज या कार्यक्रम नाटकाच्या मध्ये लोकांनी जे मोठ्या संख्येने आज पूर्ण हॉल भरलेला होता आणि यांनी नाटकासाठी एक चांगली अशी पावती दिलेली आहे आणि लोकांनी हा कार्यक्रम सामोर असा चालू राहावं आणि नवीन नवीन प्रयोग असं त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही याचं टाका. मला असं वाटतं की जे चोखंद रसिक आहे, प्रेक्षक आहेत आणि ज्यांना कलेचं भान आहे किंवा एखाद्या कलेतून एखादा विषय मांडणं ते समजून घेण्यासाठी ते लोक ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणी गर्दी करत आलेले आहेत सारे लोक, त्यांचे तर खरंच मला आभार मानायला पाहिजे. या प्रोजेक्टला आभार मानायला पाहिजे. या प्रोजेक्टने त्याचे सुरेश भट सारखा हॉल पूर्ण भरला. इव्हन इफ आपण जर वरती बघितलं तर वरती गॅलरी सुद्धा आपण अर्धी अधिक भरली होती. तर त्यांना अशाच प्रकारे चांगले प्रयोग आम्ही करून त्यांना असं चांगलं हे एक वैचारिक खाद्य एका वेगळ्या माध्यमात एका वेगळ्या प्रोजेक्टमधून एखाद्या वेगळ्या प्रकल्पामधून आम्ही नव्यानं त्यांना देण्याचा नेहमी प्रयत्न करू. पण या नाटकाचे मात्र प्रयोग आम्हाला खूप करायचे आमचा मानस आहे आणि बाणाईसाठीचं हे प्रोजेक्ट आम्ही सर्वदूर पोहोचवणार आहोत आणि एकच भाषेत नाही, हिंदी आणि काही संस्था आहेत त्या आम्हाला सुद्धा आता अप्रोच होऊ घातलेल्या आहेत हैदराबादला सुद्धा की त्या भाषेत सुद्धा आम्ही हे करू. कलेला आणि कोणत्याही कलेला आणि नाटकाला भाषा ही असत नाही, भाषेचा काही अडसर नाही, अभिनयाला दिग्दर्शनाला अडसर नाही हे आम्ही दाखवून देऊ आणि जितक्या जास्तीत जास्त भाषा त्यांचा प्रयोग होईल तेवढा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू. हे होते आपल्याकडे प्रमोद गुसाई साहेब नाटकाच्या माध्यमातून जिवंत आपल्याकडे कलाकारांनी जिवंत असं नाटक दुसरा महायुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लेखक प्रभाकर दुपारे यांच्या ह्या नाटकाच्या वतीने त्यांना मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला. या नाटकात आंबेडकरांची भूमिका केलेली आहे. आपण जाणून घेऊया त्या नाटकाबद्दल ते काय म्हणतील या नाटकात. नमस्कार, मी आकडेक प्रथमेश वलिवकर. नाटकाशी माझा फार जुना संबंध लहानपणापासून नाटक करता आलं आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती मला मिळाली म्हणजे हे मी माझं भाग्य मानतो. आणि प्रभाकर सरांसोबत मी आधी पण बरेचसे प्रकल्प केले आहेत आणि भुसारी काकांचा मी शतशः आभारी आहे. त्यांनी मला ही भूमिका मला करायला दिली आणि लोकांनी मला स्वीकारलं याची खूप मला आनंद झाला. धन्यवाद. पण भारतातील लोकांना काय संदेश देणार आहे? मला असं वाटतं की हिस्ट्री ही सगळ्यांना पूर्णपणे माहीत नसते किंवा बरोबर रीतीने माहीत नसते. तर हा एक आमचं हे जे नाटक आहे हे एक चांगलं माध्यम होऊ शकतं की त्यांना एक्झॅक्टली काय घडत होतं किंवा कसे वेगवेगळे विचार त्यावेळेस होते, आंबेडकरांचं त्या विषयावर काय म्हणणं होतं हे तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणे पुढे एक चांगलं माध्यम बनेल असं मला वाटतं. भारतातील लोकांना तुम्ही मेसेज देतीलच, पण विश्वाला तुम्ही बुद्ध हवा की युद्ध? नाही, आता जे सध्या सुरू आहे विश्वामध्ये त्याच्यावरून आपण हे शिकलं पाहिजे की युद्ध अजिबात नाही करून बुद्धच हवे.